नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 28 एप्रिल 2022च्या चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू, PIB, सकाळ आणि द लोकसत्ताच्या आधारे जे आहे ते आपण बघणार आहोत. आपली आजची पहिली जी न्यूज आहे बघा, तर ती लिथुनिया संबंधीची न्यूज आहे. आपल्या कॅबिनेटने जे आहे लिथुनियामध्ये इंडियन मिशन ओपन करण्यासंबंधी मंजुरी दिलेली आहे बघा. आणि त्यामुळे जे आहे आता 2022मध्ये जे आहे लिथुनियामध्ये जे आहे तर ते इंडियन मिशन जे आहे त्याची सुरुवात होणार आहे बघा. आता इंडियन मिशन जर लिथुनियामध्ये सुरू होईल बघा, तिच्यातून आपल्याला काय फायदे होणार आहेत, तर याच्यामधून एकतर सगळ्यात महत्त्वाचं आपली डिप्लोमॅटिक रिलेशनशिप जी आहे ती अजून चांगल्या पद्धतीने ग्रो होईल बघा. पॉलिटिकल रिलेशन्स आपले चांगले होतील तिथं. बेसिक जे आहे बघा दोन्ही देशांमधलं सहकार्य जे आहे ते वाढणार आहे. आणि या सर्व याच्यामध्ये जे आहे बघा बायलॅटरल ट्रेड असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल बघा, इकॉनॉमिक एंगेजमेंट्स असतील बघा, तर याच्यामधून जे आहे ना की पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट जे आहे तेही प्रॉपरली वर्क होतील बघा. सो असे सगळे जे मुद्दे आहेत ते इथं महत्त्वाचे आहेत. ओके, इंडियन मिशन जे आहे बघा लिथुनियामध्ये जे आहे तर ते आता सुरू होईल आणि त्याच्यामधून तिथं असणारे भारतीय जे आहे बघा इंडियन कम्युनिटी जे आहे प्लस त्यांचे हित जे आहे तर त्याचंही रक्षण जे आहे तर ते केलं जाईल. सो मुळात जे आहे की इंडियन मिशन इथं सुरू झाल्यामुळे जे आहे बघा ही जी युरोपियन कंट्री आहे याच्याबरोबर आपले रिलेशन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतील. आता याच्यामध्ये जे आहे ना की डिसिजन टू ओपन न्यू इंडियन मिशन जे आहे बघा. ओके, आता हे आपण जे काही घेतलं सबका साथ सबका विकासच्या अंतर्गत जे आहे बघा असं आपल्याला गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. सो रेग्युलर याच्यामध्ये जे आहे आता यामध्ये जे आहे बघा आत्मनिर्भर भारतचा पण एक भाग आहे की इथून आपल्याला जे आहे की डोमेस्टिक प्रोडक्शन, एम्प्लॉयमेंट तर याच्या बाबतीमध्ये जे आहे तर तो फायदा होणार आहे. सो मुळात आता हा देश आहे कुठं बघा, हा लिथुनिया आहे, वरती हा लॅटव्हिया आहे बघा, इकडे याला साईडला बॉर्डर करतोय दॅट इज रशिया आहे. सो मुळात खाली जे आहे बेलारूस आहे बघा, इकडे जे आहे ते पोलंड आहे बघा. आता रशिया पण जे आहे तर तो थोडा पार्ट आहे बघा, इथं रशियाची ओव्हरसीज टेरिटरी इकडे तुम्हाला दिसते. आणि हा बाल्टिक सी जो आहे तर तोही आपल्याकरता मॅटर करतो. आता इकडं तुम्ही जर बघितलं बघा तर एकंदरीतच तुम्हाला जे आहे की आता हे तीनही देश जे आहेत बघा तर ते महत्त्वाचे आहेत. इस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुनिया जे आहे बघा यांना बाल्टिक नेशन असं म्हटलं जातं. हे जे तीन देश आहेत बघा याला काय म्हटलं जातं, बाल्टिक नेशन असं यांना म्हटलं जातं. सो हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा बेलारूस जो आहे तो बॉर्डर करतो, इकडं रशिया आहे बघा, हे पोलंड आहे आणि हा जो भाग आपण बघितला होता ना हा रशियाचा भाग आहे बघा. बाल्टिक सीला इकडं जे आहे बघा जर्मनी आहे, इकडं स्वीडन आहे बघा वरती. इकडं जर तुम्ही आला तर फिनलँड आहे. फिनलँड आणि स्वीडनमध्ये गल्फ ऑफ बोथनी आहे बघा. इथं फिनलँड आणि इस्टोनियामध्ये गल्फ ऑफ फिनलँड आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे गल्फ ऑफ रिगा आहे बघा इथं इस्टोनिया आणि लॅटव्हियाच्या मध्यभागी जे आहे, कारण रिगा नावाचं शहर जे आहे ते लॅटव्हियामध्ये आहे. ओके, सो असे सगळे जे मुद्दे आहेत आणि त्यातल्या त्यात हे अलंड आयलँड जे आहे बघा तर हे बाल्टिक सीच्या मध्यभागी आहे. सो मेडिटेरियन सीमध्ये जसं तुम्हाला बघायला मिळतं बघा की मेडिटेरियन सीमधले असेच जे आहेत तर ते हा ना आयलँड्स कुठले आहेत की ज्याच्यावरून सध्या वाद सुरू आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर जे आहे बघा चिली जे आहे त्याच्याबरोबर भारताने डिसॅबिलिटी सेक्टरमध्ये सहकार्यात्मक करार केलेला आहे बघा. सो हाही याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भारत आणि चिली याच्यामध्ये जे आहे डिसॅबिलिटी सेक्टर, कोऑपरेशन इन अ डिसॅबिलिटी सेक्टर जे आहे तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि 2019-20 हे दोन्ही देशांचं जे आहे बघा 70 वर्ष पूर्ण करणारं वर्ष आहे डिप्लोमॅटिक रिलेशनचं. त्यामुळे भारत आणि चिलीमध्ये जे आहे हा ना नवनवीन जे आहे तर ते इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत. त्यातला हा एक इनिशिएटिव्ह होता, हा प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे बघा. आणि त्याच्यानंतर जे आहे की जे काही चिलीचे प्रेसिडेंट होते त्यांनी 2005-2009 अशा 2 वर्षांमध्ये जे आहे तर ती भारताला जी आहे बघा तर ती भेट दिलेली आहे. सो हा याच्यातला एक महत्त्वाचा कन्सर्न आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब इथं जी आहे बघा ती म्हणजे 2013-14च्या तुलनेत 2021-22मध्ये केमिकल एक्सपोर्टमध्ये भारताने 106% ग्रोथ जी आहे तर ती मिळवलेली आहे. आणि खूप चांगली बाब आहे बघा. 175 देशांना आपण केमिकल जे आहे ते पाठवतो आणि त्यातल्या त्यात आता नवीन देश याच्यात जोडले गेलेले आहेत. त्यात टर्की आहे, रशिया आहे, नॉर्थ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत बघा. सो आता याच्यामध्ये जे आहे ना की एक्सपोर्ट ग्रोथ जी आहे तर ती कुणाला मिळते आहे तर स्मॉल अँड मिडियम एक्सपोर्टर जे आहे बघा त्यांना याचा फायदा होतो आहे. तर हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे बघा. आता इंडियाचा जो फॉर्म्युला आहे फॉर सक्सेस जे आहे बघा तर एक्सपोर्ट ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल्स. तर याच्यामध्ये जे आहे ना की आपण आतापर्यंत जे आहेत बघा
ओव्हरऑल $14,210 मिलियन 2013-14 जो आहे तर तो बिझनेस करत होतो. आजच्या डेटमध्ये 21-22 हा $29,296 मिलियन एवढा झालेला आहे बघा. सो हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. देन पराग बोरसे जे आहेत बघा, पेस्टल मासिकात स्थान मिळवणारे एकमेव भारतीय चित्रकार म्हणून समोर आलेले आहेत. कर्जतचे आहेत बघा पराग बोरसे. त्यांनी काढलेलं चित्र जे आहे बघा, ज्याला पेस्टल मासिकामध्ये स्थान मिळालेलं आहे, तेही इथं आहे. शेजारी पराग बोरसे आहेत बघा. आता एकंदर मकाऊ इंटरकल्चर लिमिटेडने प्रकाशित केलेलं इंटरनॅशनल पेस्टल मासिक जे आहे बघा, त्याच्यातलं पेस्टल वर्ड जे आहे त्याच्या पहिल्या आवृत्तीमध्ये बोरसे यांचा कलाप्रवास जो आहे बघा, है ना, त्याचा लेख जो आहे तो प्रकाशित झाला. आता या मासिकात स्थान मिळवणारे ते एकमेव भारतीय चित्रकार ठरलेले आहेत बघा. आता पराग बोरसे यांनी जे आहे मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. 2003 पासून चित्रकला क्षेत्रात ते कार्यरत आहेत बघा. व्यक्तिचित्र रेखाटणं ही त्यांची खासियत आहे. आता याच्या ऐवजी त्यांना बरेचसे पुरस्कार आहेत, बऱ्याचशा वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांनी जे आहे पार्टिसिपेट केलेलं आहे. 2020 जे आहे अमेरिकेतलं पेस्टल जर्नलमार्फत जे आहे बघा, चित्रकारांची जागतिक स्पर्धा जी घेतली गेली होती, त्या चित्रकला स्पर्धेमध्ये 100 चित्रकारांची चित्र निवडली जातात बघा, आणि त्याच्यामध्ये 19 चित्रांना पुरस्कार दिला जातो. यात पराग यांच्या चित्राला जे आहे बघा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जो आहे तो मिळाला होता. गेल्या 21 वर्षात या पुरस्कारासाठी निवड होणारे ते पहिलेच भारतीय चित्रकार ठरले होते बघा. सो हाही याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 2017 जे आहे कॅलिफोर्नियामधला पेस्टल चित्रकला स्पर्धेमध्ये पराग यांच्या रिंकल्स अँड रूस्टर्स जे आहेत या चित्राला पण पुरस्कार प्राप्त झाला होता. अमेरिकेतलं जे काही पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका जे आहे बघा, अमेरिकेतलं पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका यांच्यामार्फत दरवर्षी न्यूयॉर्क येथे जगभरातील चित्रकारांचे चित्र प्रदर्शन भरवलं जातं बघा. याच्यात सलग 2 वेळा पराग यांची चित्र निवडली गेली होती. 2017, 2018 अशा 2 वेळेस त्यांना जे आहे तर ती संधी मिळाली होती बघा. आता चित्रकलेची दखल घेऊन कर्नाटक सरकारने पण त्यांना पुरस्कार दिलेला आहे. तो कर्नाटक सरकारचा त्यांचा जो पुरस्कार आहे बघा तर तो होता युवा कुंचा कलाश्री पुरस्कार 2017. सो 2009 पुण्यातलं जे आहे बघा पंडित सातवेळकर संस्थेने पण त्यांना सन्मानित केलेलं आहे बघा. आता कर्जतची लाईट ऑफ लाईफ नावाची सामाजिक संस्था जी आहे तिच्या सहकार्याने आदिवासी पाड्यावरच्या मुलांना चित्रकलेची मोफत ट्रेनिंग ते देत असतात बघा. म्हणजे ओव्हरऑल जसा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी स्वतःचा जो आहे ठसा उमटवलेला आहे, तर सेम वे ते जे आहे बघा सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा जे आहे तर ते अग्रेसर आहेत. कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी त्यांनी चित्र दिलेली आहेत बघा. त्याच्यानंतर 2021 कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जे आहे पुण्यात एक चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं, त्यात त्यांच्या चित्रांचा समावेश होता. सो सामाजिक बांधिलकी जपणारा चित्रकार हा बघा. जळगावमध्ये जे आहे पुस्तक भिशी चळवळ जी आहे ती सुरू करण्यात आली होती. 15 ऑक्टोबर 2020 रोजी जे आहे बघा वाचन प्रेरणा दिन जो असतो 15 ऑक्टोबर, तर त्या दिवशी जे आहे हा उपक्रम सुरू करण्यात आला होता बघा. आणि ओव्हरऑल जे आहे की काही शिक्षक जे आहे बघा, म्हणजे बघा एक शिक्षक काय करू शकतो, तो खूप काय करू शकतो बघा. अख्खं जग उलटं करण्याची ताकद जी आहे ती शिक्षकामध्ये आहे, कारण तो पिढ्याच्या पिढ्या घडवत असतो. इथं जे काही सर्जनशील शिक्षक आहेत बघा त्यांनी एक जो आहे तर तो प्रयत्न केला होता, है ना. डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुस्तक भिशी उपक्रम जो आहे तर तो त्यांनी इथं राबवला बघा जळगावमध्ये. आणि आता याच्या जिल्ह्यामध्ये 5 शाखा आहेत बघा आणि 2000पेक्षा अधिक पुस्तकांचा यांच्याकडे संचय आहे. सो चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स काम करणं जमलं पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्ही जे आहे बघा नियमानुसार चालून जे आहे त्या गोष्टी नाही करू शकत. तर तोही एक महत्त्वाचा कन्सर्न याच्यामध्ये येतो. उत्तर प्रदेशात प्रार्थना स्थळावरील बेकायदा भोंगे हटवण्याची मोहीम जी आहे ती सुरू झालेली आहे बघा. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे की उत्तर प्रदेशमधली जी मोहीम आहे ती धर्मनिरपेक्ष आहे बघा. ओके, म्हणजे तिच्यामध्ये टिपिकल विशिष्ट जाती धर्माच्या ज्या आहेत धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवले न जाता जिथं जिथं बेकायदेशीर आहे तिथले सगळे जे आहेत बघा तर ते भोंगे हटवण्यात येत आहे. 6000पेक्षा जास्त भोंगे जे आहे उत्तर प्रदेशमधले ते हटवलेले आहेत बघा. आणि 30,000 भोंग्यांचा आवाज जो आहे तो परवानगी योग्य मर्यादेत बसवण्यात आलेला आहे. आता ही मर्यादा आपण ची एक न्यूज बघितली होती बघा, तिच्यामध्ये क्लिअर केलं होतं. एक 8-10 दिवसांपूर्वीची न्यूज आहे. धार्मिक स्थळांवरती बेकायदा ध्वनिवर्धक हटवण्यासाठी जे आहे बघा आणि इतर ध्वनिवर्धकांचा आवाज परवानगी योग्य मर्यादेत बसवण्यासाठी राज्यव्यापी मोहीम जी आहे तर ती UPमध्ये घेतलेली आहे बघा. आणि सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे जे आहे ते हटवण्यात येत आहेत. कुठलाही भेदभाव याच्यामध्ये केला जात नाही आहे. सो अशा पद्धतीने जर गोष्टी होत असतील तर मग ते ॲक्सेप्टेबल आहे बघा. ओके, सो तो एक महत्त्वाचा कन्सर्न आहे की तुम्ही आयदर जे आहे बेकायदेशीर असतील तर ते काढून टाका, आणि ज्या गोष्टी ज्या आहेत बघा तर कायद्याच्या कचाट्यात जे आहे की कायद्यानुसार
जेवढा आवाज पाहिजे तेवढाच तिथं पाहिजे, त्याच्या पलीकडे गेला ना बघा तर ते चेंज करणं अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशमध्ये समान नागरी कायदा आणण्याची घोषणा करण्यात आलेली होती बघा, आणि याच्यावरून आता तिथं जरा रणकंदन माजलेलं आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जे आहे बघा, त्यांनी याला विरोध केलेला आहे की हे संविधान विरोधी आहे. तर आता येत्या काळामध्ये बघा की समान नागरी कायदा जे आहे म्हणजे आर्टिकल 44 जे आहे बघा तुमचं DPSP जे आहे, तर त्याच्यावर चर्चा जी आहे है ना, DPSP जे आहे बघा, तर याच्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे. तुम्हाला हे जे आहे बघा, तर DPSP ओव्हरऑल ईशामध्ये जे आहे परीक्षेत विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत बघा. त्याच्यानंतर चीनमध्ये जे आहे H3N8 बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण जो आहे तर तो आढळलेला आहे बघा. चीनचा हेनान प्रांत जो आहे तिथं बर्ड फ्लूचा H3N8 स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्गाची नोंद याच्यामध्ये झालेली आहे. लोकांमध्ये त्याचा प्रसार रोखण्याचा धोका जो आहे बघा, तर तो कमी असण्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामुळे भीती वाटण्याचं काय कारण नाही आहे, तर तोही एक कन्सर्न आहे. आणि दुसरीकडे बघा करोना संबंधीचे जे रुग्ण आहेत ते वाढत असल्याच्या न्यूज येत आहेत बघा. सो मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही है ना स्वतःचे जे प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे बघा. मास्क असेल है ना किंवा सॅनिटायझर असेल, तर ते थोडंसं आपण ना आता सगळंच मास्क फ्री झालं होतं, परंतु जे आहे थोडी तुम्ही काळजी घेणं अपेक्षित आहे. त्याही न्यूज आपल्याला मिळतात बघा. सो चीनमध्ये जे आहे बघा H3N8 बर्ड फ्लूचा जो रुग्ण आहे, सो तोही एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे की जो पहिला रुग्ण तिथं सापडला बघा. CK नायडू क्रिकेट स्पर्धा जी आहे बघा, तिच्यात मुंबईला अजिंक्यपद मिळालेलं आहे बघा. सो आता CK नायडू क्रिकेट स्पर्धेमध्ये मुंबईने जे आहे तर ते विदर्भ जे आहे बघा, तर विदर्भावर 75 धावांनी मात केली बघा. ओके, CK नायडू करंडक जे आहे 25 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद जे आहे तर ते मुंबईला मिळालेलं आहे बघा. आणि याच्यामध्ये जे आहे शाम्स मुलानी जो आहे त्यांनी जे आहे बघा जवळपास 11 गडी बाद केलेले आहेत. सो तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे बघा. लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक HIV ग्रस्त बाधित जे आहे तर ते महाराष्ट्रामध्ये सापडलेले आहेत बघा. ओके, नॅशनल एड्स कंट्रोल जे आहे बघा, तर त्यांच्यानुसार जे आहे आकडेवारी जी आहे महाराष्ट्रात 10,498 HIV बाधितांची प्रकरणं नोंदवली गेलेली आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 9,521 संसर्गासह आंध्र प्रदेश 2 नंबरवर आहे. कर्नाटक 8,947 बाधितांसह 3ऱ्या नंबरवर. मध्य प्रदेश 4था आणि पश्चिम बंगाल 5व्या क्रमांकावर आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय कोणी हे आकडे विचारणार नाही आहे, हे आकडे काय पाठ करायची गोष्ट नाही, परंतु हे सगळं RTIमधून बाहेर आलेलं आहे बघा. एक RTI टाकण्यात आला होता, त्याच्यामधून ही माहिती आलेली आहे की सर्वाधिक जे आहे बघा लॉकडाऊनच्या काळात HIV बाधित जे आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये आहेत. सो बेसिक महाराष्ट्र 1 नंबरला आहे बघा, 2 नंबरला आंध्र प्रदेश. तर हे तुम्हाला जे आहे टिपिकल राज्यांची नावं पहिल्या 3 जरी माहीत असली बघा, मध्य प्रदेश 4 आणि पश्चिम बंगाल 5, तर तेवढं मोर दॅन इनफ आहे. ओके, त्याच्यानंतर बघा म्यानमारमध्ये जे आहे आंग सान सू की यांना 5 वर्षाची शिक्षा जी आहे ती झालेली आहे. आता आंग सान सू की यांना जे आहे बघा लष्कराने जे त्यांच्यावर वेगवेगळे आरोप लावलेले आहेत, तर लष्कर है ना दिवसातून 4दा सुनावणी घेऊन 5दा त्यांना शिक्षा असंही देतं आहे बघा. ओके, सो है ना 500 वर्ष 1000 वर्षापर्यंत लष्कर घेऊनच जाईल हळूहळू, तरी ही कमी दिली बघा. 5 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू की जे आहे बघा यांना रोख $6 लाख आणि सोन्याची लाच घेतल्याप्रकरणी जे आहे ते दोषी ठरवलेलं आहे. म्हणजे असे आरोप आहे याच्या आधी आपण बघितलेला आहे बघा. कारण लष्कराला ती भीती होती, म्हणजे लष्कराचे जे अध्यक्ष होते त्यांना ती भीती होती की आता आपलं काही इथं उरणार नाही, कारण सगळी जी आहे सत्ता परत यांच्या हाती आली होती. सो त्या भीतीपोटी जे आहे हा सगळा गोंधळ झालेला आहे बघा. कराची विद्यापीठामध्ये जे आहे आत्मघातकी बॉम्ब हल्ला जो आहे तर तो झालेला आहे. पाकिस्तानमधल्या कराची विद्यापीठामध्ये जे आहे बघा 3 चीनी नागरिकांसह जे आहे 4 जणांचा मृत्यू जो आहे तर तो झालेला आहे. आता ह्या ज्या कराची विद्यापीठाची न्यूज आहे बघा, तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे कराची विद्यापीठाची न्यूज आहे, आता तसं बघायला गेलं तर बघा हे पाकिस्तानमध्ये असे हल्ले जे आहेत ते होत राहतात, परंतु आता हा जो हल्ला झालेला आहे बघा, ह्या हल्ला घडवून आणणारी जी महिला आहे तर तिच्या नवऱ्याने जे ट्विट केलेलं आहे बघा की ही पहिली बलोच महिला आहे. सो तो कन्सर्न जो आहे पाकिस्तानातील कराची विद्यापीठामध्ये जो काही बॉम्बस्फोट झाला, एकतर त्याच्यात 3 चीनी नागरिक जे आहे बघा त्यांच्यावर 4 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे चायना जो आहे तर चायनाचा पण मूड खराब आहे बघा. चायनाने पण जे आहे तर ते पाकिस्तानला जे आहे सुनावलेलं आहे आणि याच्यावर त्वरित कारवाई करण्यासाठी जे आहे पावलं उचलण्यात सांगितलेलं आहे बघा. तर पाकिस्तान उचला, तिथंच जागोजागी बॉम्ब आहे बघा पाकिस्तानमध्ये जे आहे, पाय कुठं ठेवणार तुम्ही. आता या बुरखा घातलेल्या महिलेने जे आहे बघा है ना ती जी काही घटना घडवून आणली, आता याच्यामध्ये जे आहे ना की चीनी नागरिक जिथं बसची वाट बघत होते बघा तिथंच तिने तो बॉम्बस्फोट केला. आता बलुचिस्तानमधल्या तुर्बतमधील नियाझार आबाद इथली जी आहे बघा 30 वर्षीय
शरी बलोच असं तिचं नाव बघा त्या महिलेचं. प्राणीशास्त्रात तिने MSc पूर्ण केलेलं आहे. नवरा उच्च शिक्षित आहे बघा, है ना, तो डॉक्टर आहे. आणि एका उच्च शिक्षित महिलेनी जे आहे तर आत्मघातकी बॉम्ब हल्ला घडवून आणला आणि तिच्या नवऱ्याने ट्विट केलेलं आहे बघा की तिची मुलं आणि तो ह्यांना जर प्राऊड असेल बघा त्याच्या मुलांना की आपल्या आईने जे काय काम केलेलं आहे त्यासंबंधी. सो ते एक ट्विट जे आहे तर ते पण व्हायरल झालेलं आहे बघा. आता या हल्ल्याची जबाबदारी कोणी स्वीकारलेली आहे बघा, तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी स्वीकारली आहे, BLA. अफगाणिस्तानमधली जी आहे दहशतवादी संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, आणि तिच्याने जे आहे बघा की शरी बलोच MPhilचं शिक्षण घेत होती बघा, विज्ञानाचा शिक्षक पण होती बघा. सो ओव्हरऑल जे आहे की दोन गोष्टी असतात बघा. आता खरं तर आत्मघातकी हमले घडवून आणणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे, बट स्टील कसं आहे की एज्युकेशन जे आहे तर ते तुम्हाला शिक्षित बनवतं, ते तुम्हाला सुसंस्कृत बनवेलच याची काय गॅरंटी नाही आहे बघा. आणि पाकिस्तान आणि बलोचचा जो काही इश्यू आहे तर तो जरा वेगळा आहे अजून. सो तो एक कन्सर्न जो आहे बघा, तिथले जे काही जिओपॉलिटिकल सगळी गणितं आहेत ती वेगळी आहेत. सो तोही कन्सर्न याच्यामध्ये महत्त्वाचा आहे बघा. आजचा जो IAS मेनसाठीचा प्रश्न आहे बघा, शेअर अँड केअर इज द कोर व्हॅल्यू ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन डिस्कस. ओके, शेअर अँड केअर जे आहे बघा तर ही आपल्या भारतीय सिव्हिल संस्कृतीची एक बेसिक कोर व्हॅल्यू आहे बघा. ओके, म्हणजे आपल्या जवळच्या काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही दुसऱ्यापर्यंत द्या आणि दुसऱ्याची काळजी घ्या दुसऱ्यांची, तर तो जो कन्सर्न आहे तो इथं मॅटर करतो आहे बघा. ओके, सो स्पॉटलाईट इयरबुक, स्पॉटलाईट MCQ बुक जे आहे आणि स्पॉटलाईटच्या सगळ्या नोट्स तुम्हाला ज्या आहेत आता स्पॉटलाईट नोट्सवर जे आहे ॲपमध्ये मिळणार आहेत बघा. सो तुम्ही ते सबस्क्राईब करू शकता पॅकेज. सो स्पॉटलाईट नोट्स ज्या आहेत 1500 MCQज आणि हे इयरबुक तिथे तुम्हाला अवेलेबल करून दिलं आहे. त्याच्याबरोबरच इथून पुढं जे आहे बघा, हा ना, तिच्यामध्ये बाकीच्या नोट्स पण ॲड केल्या जातील तर त्या तुम्ही वाचू शकता. डाउनलोडचा ऑप्शन तुम्हाला तिथं आहे बघा. सो यू कॅन डाउनलोड नोट्स. स्पॉटलाईट अकॅडमी जे आहे प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करून घ्या, कारण येत्या काळामध्ये याच्यावर जे आहे बघा तर वेगवेगळे कोर्सेस जे आहेत ते नक्कीच आपण घेऊन येणार आहोत. आता ऑलरेडी जे कोर्सेस चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही इनरोल करू शकता. STI मेनसाठी सुद्धा जे आहे तर ते तिच्यावर जे आहे कोर्स 3 मेपासून सुरू होणार आहे इकॉनॉमिक्सचा. स्पॉटलाईट अकॅडमी जे आहे बघा तर हे यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करायचं आहे आपल्याला. जसं आपलं डॉक्टर सुशील स्पॉटलाईट हे चॅनल आहे तसं स्पॉटलाईट अकॅडमी हे एक चॅनल आहे बघा, जिच्यावर तुम्हाला बाकी सर्व जे आहेत आपले टीम मेंबर्स हळूहळू तुम्हाला भेटतील. ओके, त्याच्यानंतर जे आहे बघा निबंध लेखन पण जे आहे तर ते ॲपवर जे आहे टाकलेलं आहे बघा. ज्या लोकांना जे आहे निबंध लेखन करायचं आहे ज्यांना, हा ना, तर ती लोक याला जॉईन करू शकतात बघा. त्याच्यानंतर जे आहे करंट बेसिकच्या बॅचला जो तुम्ही ट्रिमेंडस प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी टीम स्पॉटलाईट जे आहे ती आपली आभारी आहे बघा. सो 21 तारखेपासून ही लेक्चर सुरू झालेलं आहे. दररोज संध्याकाळी 6 वाजता जे आहे तर हे लाईव्ह असतात बघा, आणि नंतर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण जे आहे तर ते बघू शकता. राज्यसेवा पूर्व परीक्षेची रविवारपासून टेस्ट सिरीज आपली सुरू होत आहे बघा. ऑफलाईन टेस्ट सिरीज जी आहे 1499 आणि ऑनलाईन जी आहे तर ती 1099 आहे बघा. सो टेस्ट सिरीज ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने होईल. तुम्हाला जे आहे बघा की याच्यामध्ये टीम स्पॉटलाईट जे आहे तर स्पॉटलाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे आहे बघा तर ते डिस्कशन इथं पेपरचं जे आहे ते अवेलेबल करून देईल. आणि जे ऑफलाईनचं डिस्कशन आहे बघा तर ते मी स्वतः जे आहे तर तिथं 4:30 वाजेपासून पुढं घेणार आहे बघा. सो हा ना, GS आणि CSAT 10 ते 12, 2 ते 4 जे आहे बघा 1 मे 2022 पासून हे सुरू होतं आहे, म्हणजे येणाऱ्या संडेपासून. ओके, टीम स्पॉटलाईटचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या समोर आहे बघा. जर तुम्हाला कुठले काही इश्यू असले तर तुम्ही टीम स्पॉटलाईटला नक्की कॉन्टॅक्ट करा. परंतु कॉन्टॅक्ट जे आहे बघा 10 ते 5मध्येच कॉल करू शकता. बाकी तुम्ही जे आहे तर ते SMS केलं तरी नंतर चालेल बघा. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.